दोघे भाऊ ठाम आहेत भूमिकेवर, काय दोघेही म्हणतायत आम्ही ठाम आहोत भूमिकेवर. मला वाटतं मी सकाळी निरोप दिलेला आहे. तसं गणेश गीते माझी भेट झालेली आहे, रात्री आम्ही भेटलेलो आहोत. आजही ते या ठिकाणी आलेले आहेत. थोड्याच वेळात माझी त्यांची भेट होईल. मी एका महत्त्वाच्या कामाने पुन्हा बाहेर जाऊन येतो आहे, पण निश्चित माझी त्यांची भेट होईल. त्यांच्याशी मी बोलेल आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की आपण या ठिकाणी फॉर्म मागे घ्यावा, आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी मागे घ्यावा, असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, सांगणार आहोत. गणेश गीते आमचेच कार्यकर्ते आहेत, हे खरं आहे. पण निश्चित 17च्या 17 ठिकाणी आता आम्ही महायुतीमध्ये लढतो आहोत. अनेक ठिकाणी असे टाय होते, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. 1, 2, 3 ठिकाणी काय जे असतील, मला वाटतं चर्चा झाल्यानंतर, बोलल्यानंतर त्या ठिकाणी तिथेही मार्ग निघेल. पण म्हणतात की आम्ही माघार घेणार नाही, दोघंही बंधू. आता अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे. निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू. मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल. दोघांचं असं म्हणणं आहे की दोघांपैकी आमचा एकाचा फॉर्म विड्रॉ करा, मात्र एक आम्ही मी वारंवार आपल्याला हेच सांगतोय, 2 जण राहू द्या का 4 जण राहू द्या, आम्हाला चर्चा करू द्या. मी चर्चा करतो, चर्चेतून 100% मार्ग निघेल. कारण 17च्या 17 जागा आम्हाला महायुतीतच लढायच्या आहेत. कुठेही बंडखोरी होणार नाही त्याची काळजी माननीय मुख्यमंत्री महोदय घेत आहेत, माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब घेत आहेत, ताई घेत आहेत, उपमुख्यमंत्री पवारताई. आणि मला असं वाटतं की उद्यापर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल, पण कुठेही बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. नाशिकमधले जे बंडखोर आहेत तिथे आमचा सगळ्यात प्रमुख पहिल्या नंबरचा शत्रू ही शिंदे सेना आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपच्या किंवा जे बंडखोर आहेत त्यांना ठाकरे गटाकडनं पाठबळ दिलं जातं असं वाटतं. कोण असं म्हणलं? संजय राऊतांना काही म्हणू द्या. संजय राऊतांचं आहे कुठे काय? मी तर सांगितलं 17 पैकी एखादी जागा त्यांनी निवडून आणावी, एखादा आमदार तर निवडून आणा. त्यांना बोलायला काय, त्यांचा शत्रू कोण आहे, त्यांचा मित्र कोण आहे ते त्यांनी बघावं. पण या ठिकाणी त्यांना एकही जागा मिळणार नाही. त्यांनी आगीत तेल टाकायचं काम करू नये. आम्ही महायुती म्हणून आम्ही घट्ट आहोत, आमच्यामध्ये सगळं एकमत आहे. आमच्यामध्ये महायुतीतच आम्ही सगळ्या निवडणुका लढणार आहोत आणि सगळ्या जागांचं वाटप आमचं या ठिकाणी झालेलं आहे. भाऊ स्पष्टपणे तुम्ही सांगा, तुम्हाला संकटमोचक म्हटलं जातं. तुम्ही अनेक राज्यसभा निवडणूक असेल किंवा विधान परिषद निवडणूक असेल, गुप्त मतदानामध्ये मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी गिरीश महाजन काय जादू करतात अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय. गोकुळ गीते असतील किंवा गणेश गीते असतील, हे दोघेही तुमच्या संपर्कातली माणसं आहेत. या दोघांनीही अर्ज भरलेला आहे, दोघेही ठाम आहेत. आम्ही एकाचा अर्ज फक्त मागे घेऊ, एक जण आम्ही राहणार आहे. तर आता संकटमोचक यांच्यासाठी काय? कोणीही अडचणीत येणार नाही. मी पुन्हा सांगतो, कोणी अडचणीत येणार नाही. अजून उद्याचा दिवस बाकी आहे. मला चर्चा करू द्या, बोलू द्या. बोलल्यावर ते नाही म्हणतील, चर्चा झाल्यावर तर मग तुम्ही मला प्रश्न विचारा की तुम्ही काय करता संकटमोचक म्हणून. पण निश्चित यातून मार्ग निघेल, 100% मार्ग निघेल. आम्ही 17च्या 17 जागा या महायुतीत लढणार आहोत. आमचा कुठेही बंडखोर राहणार नाही. प्राथमिक मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला का? मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं बोलणं झालं का? मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं प्राथमिक काल रात्री बोलणं झालं. माझी मुख्यमंत्री महोदयांशी भेट सुद्धा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांचं माझं बोलणं झालं, शिंदे साहेबांचं माझंही बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडे अर्थ खातं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीतलेच एक नेते मुख्यमंत्र्यांच्या अर्थ खात्यावरती आरोप करतायत. अब्दुल सत्तार असं म्हणतात की आम्हाला निधी दिला जात नाही, त्यामुळे आमची कामं अडतात, आम्ही बंडच निधीसाठी केलं. अब्दुल सत्तार सध्या खूप मोठे नेते झालेले आहेत सध्या शिवसेना पक्षाचे. ते तर आता युतीत ठेवायचे की नाही याच्यावर विचार करायला लागलेले आहेत. मोठा भाऊ युती संपवतोय असं ते बोलतात. हां, मला वाटतं ते सगळे अधिकार शिंदे साहेबांचे आहेत. आपण लहान तोंडी मोठा आघात कशाला घ्यायला पाहिजे? आपण आपल्यापुरतं बोला ना, जिल्ह्यापुरतं बोला. पण युती ठेवायची की नाही भाजपशी, हा आता मला विचार करावा लागेल. सत्तार असं बोलतायत, सत्तार माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी असं बोलू नये, माझा असं त्यांना सल्ला आहे. ते असे म्हणतात की मोठा भाऊ आम्हाला संपवतो. आता मी तेच सांगितलं की हा सगळा अधिकार जो आहे बोलण्याचा, हा मान्य शिंदे साहेबांचा आहे. सत्तार साहेब सध्या आमदार आहेत, त्यांनी असं बोलून कुठेतरी मिठाचा खडा टाकू नये महायुतीमध्ये. त्याच्याने होणार काही नाही. पण मला असं वाटतं असे विधान आपण टाळावेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.